मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, आपल्याला खूप चांगली प्रगती साधायची आहे, असे प्रत्येकालाच वाटत असते आणि त्याच दिशेने प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्न करत असतो. हो ना मित्रांनो? आपल्याकडे 3 गोष्टी जर असेल, तर नक्कीच आपल्याला आपला विकास साधता येतो. आपली प्रगती करून घेता येते किंवा आपली डेव्हलपमेंट आपल्याला साधता येते. तर मित्रांनो, खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहे, पण खूप महत्त्वाच्या आहे. तर यातील खूप महत्त्वाची पहिली गोष्ट आहे, ते म्हणजे कौटुंबिक वातावरण. म्हणजेच आपल्या घरचे वातावरण जसे आहे, तसं आपण बनत असतो. आपल्या घरचे वातावरण म्हणजे खूप नम्रपणे किंवा खूप चांगलेपणाने वागणारे आपले पालक आहे. आपल्याला कुठलीही समस्या असेल तर नीटपणे ते समजून सांगणारे आहेत. कधी चिडचिडपणे आपल्याला सांगत नाही, तर मैत्रीभावाने आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला सहकार्य करत असतात. अशी जर पालक मंडळी आपली असेल किंवा असे जर वातावरण असेल, तर नक्कीच आपल्याला विकास साधण्यासाठी किंवा आपला निकोप विकास होण्यासाठी हे खूप वातावरण फायदेशीर ठरते. दुसरीकडे जर वातावरण घरचेच हे चिडचिडपणाचे, ताणतणावाचे, खूप जोरजोराने बोलणारे जर शब्द आपल्या पालकांकडून आपल्यासाठी जर येत असेल किंवा मुलांसाठी वापरल्या जात असेल, तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम मुलावरती होत असतो. जीही आपण म्हणतो की मुलाची निकोप वाढ व्हायला पाहिजे, त्याची मानसिक विकासाची जी गती आहे ती चांगली आणि उत्तम असायला पाहिजे. तर नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या वातावरणात ती नसेल. म्हणजे कौटुंबिक वातावरणाचा खूप मोठा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर होत असताना दिसतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे सामाजिक वातावरणाची. एकंदरीत कौटुंबिक वातावरणात लहान असेपर्यंत मूल राहतेच. पण जेव्हाही ते शिक्षणासाठी बाहेर पडते किंवा चालायला, बोलायला लागते, बाहेरच्या मित्रमंडळीशी संवाद साधायला लागते, खेळायला लागते, इतर वरिष्ठ मंडळी आहे किंवा वृद्ध व्यक्ती आहेत किंवा वयस्क व्यक्ती आहेत, तर अशांशी जेव्हा संपर्क या छोट्या मंडळीचा येतो, जर त्या ठिकाणचे वातावरण हे खूप भ्रष्ट असेल किंवा व्यवस्थित अशा सवयी नसणारे असेल, तर नक्कीच मुलावर त्या ठिकाणचा परिणाम होईल आणि मुलालासुद्धा त्या वाईट सवयी लागेल. दुसरीकडे सामाजिक वातावरणामध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण आहे, खूप चांगला संवाद साधला जातो, खूप चांगल्या पद्धतीने नियम समजून सांगितले जातात, खूप छान राहणीमान आहे. तर असे जर वातावरण असेल, तर मुलाला चांगल्या सवयी लागतील आणि मुलाची प्रगती ही योग्य दिशेने होईल. मित्रांनो, ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे, की आपण ज्याही ठिकाणी काम करतो आहे, कार्य करतो आहे, म्हणजेच बरेच व्यक्ती हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतरत्र कामासाठी जातात किंवा आपण मजुरीसाठी असं म्हणतो, त्या ठिकाणी जातात, नोकरीला जातात. तर त्या कामाचे ठिकाण कसे आहे? ताणतणावाचे असेल, जोर जबरदस्तीचे असेल, जास्त काम करून घेणारे असेल, चिडचिडयुक्त ताणतणावाचे असेल, तर नक्कीच कामावर किंवा मनावर त्याचा चांगला परिणाम होणार नाही आणि त्यातून अंतर्गत जे मानसिक विचार आहेत, तर ते खूप वाईट होऊन जातील. तर मित्रांनो, दुसरीकडे आपण बघू की आपण ज्याही ठिकाणी काम करतो आहे, नोकरी करतो आहे, मजुरी करतो आहे, व्यवसाय करतो आहे, तर अशा ठिकाणचे वातावरण हे खूप सहज पद्धतीचे आहे. छान एकमेकांमध्ये बोलचाल आहे, सहकार्याची भावना आहे, मैत्री आणि प्रेम त्या ठिकाणी सर्वांकडूनच एकमेकाला मिळते आहे. असे जर वातावरण असेल, तर छान हेल्दी असं आरोग्य शारीरिक आणि मानसिक रित्या होऊ शकतं. या गोष्टींनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे उत्तम राहण्यास मदत मिळते.
तर मित्रांनो 3 गोष्टी आहेत. कौटुंबिक वातावरण पहिले, सामाजिक वातावरण दुसरे आणि ज्याही ठिकाणी आपण काम करतो आहे, असे तिसरे वातावरण. ज्या ठिकाणी कार्य करतो, काम करतो असे तिसरे वातावरण. तर मित्रांनो या ठिकाणचे वातावरण हे खूप चांगले असेल, मैत्रीपूर्ण असेल, प्रेमभावाचे असेल, सहजपणे त्या ठिकाणी संबंध साधणारे असेल, समस्या सोडवणारे असेल, एकमेकाविषयी सहानुभूती दाखवणारे असेल, तर नक्कीच खूप चांगला आरोग्यावर मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या योग्यच असा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आणि आपल्यालाही जेव्हा असं वाटेल की आपला विकास किंवा प्रगती ही कशामुळे होत नाही आहे आणि कशामुळे होत आहे, तर हे लक्षात घ्यायचं असेल तर या 3 गोष्टीवर खूप विचार करा. आपल्याला आलेला इतिहासामधील अनुभव किंवा मागील अनुभव तर हा लक्षात घ्या. आपल्याला सुद्धा लक्षात येईल की आपला विकास किंवा प्रगती या 3 गोष्टीच्या आधारानेच होते आहे. मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर करूया. मित्रांनो आपला अमूल्य वेळ ही माहिती ऐकून घेण्यासाठी आपण दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.